नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. शिक्षण खरं तर मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणासाठी प्रशासन आणि समाजानं शाळा निर्माण केल्या. या शाळेतून मुलांना शिक्षण दिलं जातं आणि शिक्षकांना मुलांना नेमकं काय शिकवलं त्याचा मोजमाप करण्यासाठी कदाचित परीक्षा प्रणाली अवलंबली गेली आणि या परीक्षा प्रणालीद्वारे नेमकं विद्यार्थ्यांना शिकवलेला भाग ग्रहण केलाय का, तो अभ्यासलाय का, हे पाहण्याचं एक माध्यम म्हणून परीक्षेकडे पाहिलं गेलं. मात्र 1980 पर्यंत हे सर्व काही व्यवस्थित होतं. शिक्षणात जी काही परीक्षा प्रणाली होती ती अगदी व्यवस्थित राबवली जायची. पण त्यानंतरच्या काळात अर्थात 90च्या दशकानंतर आणि पुढं 2000 नंतर शिक्षणात परीक्षेतील गैरप्रकार आणि इतर अनियमिततेनं कळस घातला आणि पुढं लोकांना असं वाटू लागलं की परीक्षा म्हणजे केवळ मार्क्स मिळवण्यासाठी गैरप्रकार करण्याचं एक माध्यम आहे. आणि त्याच्यामुळं पालक आणि विद्यार्थी आणि इतकंच काय तर ज्या संस्थेत मुलं शिकतात, शाळेत शिकतात, त्या संस्था आणि शाळासुद्धा या कामामध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलं होतं. आणि त्यामुळं समाजी हतबल झाला होता, शिक्षणप्रेमी हतबल झाले होते आणि सर्वांना वाटत होतं की नेमकं काय करावं. आज बी त्याबद्दल चिंतित असतानाच समाज निश्चित बीड जिल्ह्यामध्ये तरी किमान परीक्षा प्रणालीवर यावर्षी चांगलं अंकुश लावलं जात आहे. पहिल्यांदाच परीक्षा प्रणालीवर अंकुश प्रशासन लावत असताना दिसलं आणि त्यामुळं केवळ विद्यार्थ्याचं नाही तर जे शिक्षक शाळेत शिकवत नव्हते किंवा केवळ परीक्षेवर अवलंबून राहून आपण अध्यापन नाही केलं तरी चालेल, परीक्षा प्रणालीत विद्यार्थ्यांना थोडंसं मदत करू आणि आपली जी काही कमी आहे शिकवण्याची ती भरून काढू असं त्यांना वाटायचं. आणि या सर्वामुळं केवळ विद्यार्थ्यांचं नव्हे तर या परीक्षा प्रणालीचं यावर्षी तरी किमान शिक्षकाचं सुद्धा धाबे आणले. मी आपल्याला सांगत होतो यावर्षी प्रशासनानं जय्यत तयारी केली. जय्यत म्हणण्यापेक्षा नक्कीच 50% अधिक या परीक्षेवर अंकुश किंवा नियंत्रण आणण्यासाठी ही तयारी योग्य आहे आणि गरजेची होती असं म्हणावं लागेल. यावर्षी बीड जिल्ह्यात तसं तर महाराष्ट्रात बोर्डानं सगळ्यांनाच सांगितल्याचं कळतंय, पण बीड जिल्ह्यात बीडचे जिल्हाधिकारी माननीय जॉन्सन साहेब आणि इथल्या शिक्षण विभागानं प्रत्येक परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्यांना एवढ्या सक्तीच्या सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी या सर्व गोष्टीचं अगदी कठोरपणे पालन करावं. त्यामुळं यावर्षी निश्चितच परीक्षा प्रणाली ही थोडीशी सुरळीत झाल्यासारखं वाटतंय. काल अर्थात 10 फेब्रुवारी रोजी 12वीचा इंग्लिश विषयाचा पेपर होता आणि आम्ही जो आढावा घेतला सर्व सेंटरवरून, खास करून केज तालुक्यात परीक्षा प्रणाली खूप भयानक होती. विशेष म्हणजे इथं जी परीक्षा प्रणालीतील गैरप्रकार चालू होते वेगवेगळ्या अनेक केंद्र याच्यात सहभागी झाली होती. कोणाचं एक नाव घ्यायला असं योग्य राहणार नाही. तर सगळ्याच केंद्रावर अपरिहार्यता त्यांचीही नव्हती. संस्था चालकांना काय, पालक जसं म्हणतील तसं. त्यामुळं लोक यायचे, अगदी त्यासाठी काही मोबदला बी द्यायचे आणि आमचं एवढं ॲडमिशन आणि आम्हाला पास करा किंवा आम्हाला पर्सेंटेज द्या असं म्हणत होते. अर्थात ते करणं शाळा कॉलेजेसना सहज सोपं होतं कारण परीक्षा प्रणालीत त्यांना काही अशी बंधनं नव्हती. पण यावर्षीपासून आता ही बंधनं नक्कीच वाटायला लागतील. मी आता म्हटलं आपल्याला की केज तालुक्यामध्ये पुणे, मुंबई आणि अनेक महानगरात आणि इतर आसपासची मुलं ॲडमिशन घ्यायची. केज तालुक्यातील काही परीक्षा केंद्रावर ते ॲडमिशन असायचे. मी सांगितलं नामोल्लेख करायची काही गरज नाही कारण सगळीकडेच केज तालुक्यातील बहुतांशी जवळजवळ सगळ्याच परीक्षा केंद्रावर ही मुलं गर्दी करत होती. अगदी स्थानिकच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळेल की नाही त्या कॉलेजला अशी परिस्थिती निर्माण झाली होती कारण बाहेरच्या विद्यार्थ्यांचा एवढा लोंढा या परीक्षा केंद्राकडे होता. मात्र यावर्षी जे काही चाललंय त्यामुळे आम्हाला वाटते की नक्की काहीतरी गतिरोध निर्माण होईल. यावर्षी कालचा पेपर पाहता ज्या पद्धतीनं पेपर कालचा खास करून इंग्रजी विषयाचा झाला त्यावरून आता वाटतंय
की जे पर्सेंटेज आहे ते नक्कीच खूप खाली येईल. पास होण्यावर काही परिणाम होणार नाही, कारण आज बी बोर्ड 20 मार्क प्रत्येक विद्यार्थ्यांना फुकटचे देते. म्हणूया आपण फुकटचे. मी हा फुकटचे शब्द यासाठी वापरतो, जे प्रॅक्टिकल व्हायला पाहिजेत ते एकाही ठिकाणी होत नाहीत. औपचारिकता कुठं होत असेल थोडीफार, परंतु कठोरपणे किंवा नियमात बसून कुठंच प्रॅक्टिकल होत नाहीत. पहिली गोष्ट, प्रॅक्टिकलसाठी लॅबच नाहीत अनेक कॉलेजकडं, त्यामुळे त्यांच्याकडं तर घेण्याचं प्रॅक्टिकल घेण्याचं माध्यमच नाही. पण ज्यांच्याकडं लॅब आहेत ते सुद्धा आता योगेश्वरी पहिलं असायचं 80च्या काळात आम्ही पाहत होतो. 80च्या दशकामध्ये योगेश्वरी महाविद्यालय असेल आपल्या परिसरातील, तिथं सगळे लॅबचं सगळं साहित्य असायचं. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डिसेक्शन वगैरे करायला लावायचे. मात्र आता असं काहीच नाही आहे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे, पालकांना खास करून सांगायचं आहे, तुम्हाला बी सवय लागली होती की गुणपत्रकावरचे मार्क्स बघण्याची, पण जरा हुशार व्हा. या मार्क्सनं तुम्हाला काही नाही, ती फक्त विद्यार्थ्याला आले, जसं एखाद्या व्यक्तीला सूज येते अंगावर, ती सूज ही खरं तर शरीराच्या दृष्टिकोनातून हानिकारक असते. हां, व्यायामानं किंवा इतर माध्यमातून अगदी प्रयत्न करून व्यायाम करून कमवलेलं शरीर वेगळं आणि अचानक काहीतरी आजारानं सूज आलेली वेगळी, तशी अवस्था झाली होती. या कॉपी प्रणालीमध्ये, या अनियमिततेमध्ये, या गैरप्रकारामध्ये विद्यार्थी सहभागी होता, पालक घरी येऊन सहभागी होते आणि दुसरी गोष्ट, ज्या शाळा महाविद्यालयात त्याचं ॲडमिशन होतं ते सुद्धा सहभागी होते. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता. यावर्षी CCTV कॅमेरे बसवलेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जर एखादा शिक्षक यात सापडला तर तो अजामीनपात्र गुन्हा समजला जाईल. त्यामुळं दरवर्षी जी धावपळ होते ती आज यावेळी तरी पाहायला मिळत नाही. आणि आम्ही पुन्हा सांगतो, पास होण्यावर याचा परिणाम होणार नाही या स्ट्रिक्ट झालेल्या पद्धतीचा, परंतु मुलांचे पर्सेंटेज, जी टक्केवारी होती ती नक्की खूप खाली आलेली असणार आणि ही गोष्ट चांगली आहे. मात्र ही कायम राहिली पाहिजे. हे प्रत्येक वेळेस अशा प्रकार किंवा यापेक्षा अधिक कठोरपणे परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजेत, तरच समाजातील शैक्षणिक व्यवस्था जागेवर येऊ शकेल. कारण गुणवंत मुलांना गुणवंतच मुलं म्हणलं पाहिजे. आत्ताच्या स्थितीमध्ये सर्व मुले, जसं आपण म्हणतो हुशार असोत किंवा ढ असोत, दोघंही एकाच कॅटेगरीमध्ये पाहिली जायची. जो कधी कॉलेज करत नव्हता मुलगा, तोही घरी निकाल लागल्यानंतर सांगायचा 70% पडले, 75. जो कॉलेजचं तोंड बघितलं नाही, फक्त परीक्षेला जाऊन एवढे गुण घ्यायचे, पालक बी कौतुक करायचे त्याचं. बघा ना, शाळेत न जाता सुद्धा त्यानं 75% मार्क्स घेतले. काय म्हणावं या वेडेपणाला काही कळत नव्हतं. कारण पालकांनी लक्षात ठेवावं, आता तुमच्या 10वी आणि 12वीला मुलांना अगदी 90च्या वर 95, 98, 99, 100% जरी पडले, नीट ऐका वाक्य जरा, तरी त्याचा उपयोग नाही आहे. कारण तुमच्या मुलाला अगदी शिपाई जरी व्हायचं असेल, शिपाई, तरी त्याला CET नावाची एक परीक्षा द्यायची, जी वेगळी असणार आहे. ती परीक्षा, त्या परीक्षेत फक्त तीच मुलं उत्तीर्ण होतील ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांनी खरोखर काही शिकलेले आहेत. असे पर्सेंटेज घेतलेली मुलं त्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. म्हणून पालकांनो सावध व्हा. आपल्या मुलाला 40% मार्क्स जरी पडले, 50% जरी पडले, तरी ते आनंदानं स्वीकारा, कारण ते त्याचे ओरिजिनल असू द्या. जेव्हा तुमची मुलं 40 ते 50% ओरिजिनल मार्क्स घेतील, आमच्यासारख्यावर विश्वास ठेवा, अशी मुलं आयुष्यात कधीच अयशस्वी होणार नाहीत. ते 100% यशस्वी झालीच पाहिजेत असा आमचा दावा आहे. म्हणून अशा खोट्या परीक्षा प्रणालीवर अवलंबून राहू नका. आणखीन काही पेपर व्हायचे आहेत. पुढं 20-21 तारखेला फेब्रुवारीला 10वीची परीक्षा सुरू होते. आम्ही आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो, एक नवी पद्धत सुरू करूया. आपली मुलं अभ्यासाकडे वळू द्या. जेव्हा अशा परीक्षा पद्धती एकदम स्ट्रिक्ट होतील, तेव्हा आपोआपच मुलं अभ्यासाकडे वळतील आणि तो समाजासाठी एक चांगला संदेश असणार आहे. म्हणून याच्यापासून दूर राहा. कारण एक काळ होता, आपल्याला माहिती आहे की ज्या काळात परीक्षा प्रणाली चांगली होती तेव्हा डायरेक्ट ॲडमिशन MBBSला टक्केवारीवर दिलं जात होतं. जसे या कॉपी प्रणाली आली तसं शासनानं नीट CET सारख्या परीक्षा काढल्या. कारण शासनाचा सुद्धा या कॉपी प्रणालीवर विश्वास नव्हता. त्यांनाही माहिती होतं की मुलं अशी चुकीच्या पद्धतीनं मार्क्स मिळवतात. म्हणून जर आज तुम्हाला थोडं वाईट वाटेल, आज थोडं तुम्हाला कुठंतरी चिंता वाटेल की आपल्या मुलांना कमी पर्सेंटेज पडलंय, पण लक्षात घ्या, हे सगळ्याच मुलांना पडणार आहे, तुमच्या एकट्या मुलांना नाही. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात ही स्थिती राहिल्यानंतर मुलांना, योग्य मुलाला योग्य न्याय मिळेल आणि जी मुलं अभ्यास करत नव्हती ती अभ्यासाकडे वळतील. यासाठी या परीक्षा प्रणालीचं स्वागत करूया. मात्र
प्रशासनानं ही परीक्षा प्रणाली कायम ठेवावी, याच्यात आणखी सुधारणा करावी आणि पुढच्या वर्षी यापेक्षा स्ट्रिक्ट कशी परीक्षा पद्धती पार पडेल यासाठी काम करावं, एवढीच या ठिकाणी एक शिक्षण प्रेमी म्हणून अपेक्षा आहे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.